नागपूर शहरात अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कुख्यात MD ड्रग्ज तस्करांना अटक करत तब्बल 53 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आम्ही ऑपरेशन थंडरच्या जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून आम्ही एक ड्रग्सच्या अगेन्स्ट कॅम्पेन आम्ही करत आहे। त्याच्याप्रमाणे आम्हाला एक माहिती भेटला होता की आज एक व्यक्ती आलेली आहे, मतलब काल आलेली आहे आणि त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा MD जे आहे त्यांनी विकण्याच्या समय आम्ही त्यांना रेड हँडेड आम्ही पकडलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही अराउंड 535 ग्रॅम्सच्या MD आमचे ताब्यात भेटलेली आहे। याच्यामध्ये सर विक्रीसाठी आणलेले होतं, तर कशा प्रकारे विकण्यासाठी बाहेरून माल आला, तर काय प्राथमिक माहिती समोर आली? तो आतापर्यंत जे माहिती आहे त्यांनी विकण्यासाठी माल आणला होता, ते राजस्थान वरून ते आलेली आहे आणि त्यांनी इकडे नागपूरमध्ये विकण्यासाठी आलेली होता। पण त्याच्यामध्ये आता कोणाला विकण्यासाठी आलेली आहे ते काही आमच्याकडे आतापर्यंत इन्व्हेस्टिगेशन मध्ये आढळून आलेले नाही। ते इन्व्हेस्टिगेशन आणि तपास सुरू आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला कळेल आपल्याला आपण सांगू। किती MD आहे, कितीचा पूर्ण मुद्देमाल याच्यामध्ये जप्ती करण्यात आलेले आहे आणि कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली, काय? ते बेसिकली अराउंड 500 जसं मी सांगितलं 535 ग्रॅम्सच्या MD आम्हाला भेटला होता। ते त्यांच्यामध्ये मुद्देमाल त्यांच्या मोबाईल फोन्स पण आम्ही जप्त केले। ते अराउंड पण ते त्यांच्या आता प्राइसिंग बघितलं तर अराउंड 15 लाखाच्या मुद्देमाल आम्ही जप्त केलेली आहे त्याच्यामध्ये। आणि हे संपूर्ण जे आहे आमच्या मार्गदर्शक माननीय आमच्या CP सर आणि जॉईंट CP सर आणि ऍडिशनल CP सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कारवाई केलेली आहे। याच्यामध्ये जे आहे ऑपरेशन थंडर चे सुरू केलेल्या CP सरांची, त्याच्यामध्ये जे आमच्या कारवाई सुरू आहे त्याच्यामध्ये अजून एक कारवाई आहे, पण हे मोठा कारवाई झालेली आहे। आता समोर 31 आहे, अशा वेळेला युवा पिढींना तुम्ही काय संदेश द्याल की MD किंवा ड्रग्स किंवा कुठलेही व्यसन जे आहे अशा वेळी काय सांगाल लोकांना? हे सांगू इच्छितो सगळ्यांना की आता 31 मध्ये बऱ्यापैकी पार्टीज वगैरे होत आहे। त्याच्यामध्ये आम्ही बघतात की काही पार्टीज मध्ये ही असा यूज करण्याची शक्यता होत आहे। तुम्ही सगळ्या युवा पिढींना हे बोलतो, आमच्या लक्षामध्ये आहे, त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्युअस वॉच मध्ये राहणार आहे तो, आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे गोपनीय इन्फॉर्मेशन पण काढणं आमचं सुरू आहे। त्याच्यामध्ये कुठेही इन्फॉर्मेशन भेटला त्याच्यामध्ये आम्ही रेड करणार आणि कारवाई करणार आहे। तो सर्व युवा पिढींना माझं हे आहे रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये आम्ही खूप सिरियसली घेतलेली आहे। युनियन होम मिनिस्टर पण त्याच्यामध्ये रिव्ह्यू घेत आहे। तो सर्वांना मी हे सांगतो की ते नशामुक्त भारत, त्यासाठी आम्ही पुढे गेला पाहिजे। त्यासाठी तुम्ही ड्रग्सच्या विरुद्ध आम्ही जे कॅम्पेन करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पण आमचा सपोर्ट करा आणि तुम्ही स्वतः तुम्ही घेऊ नका, आणि तुम्हाला कुठेही अडून येता येतो आम्हाला इन्फॉर्मेशन द्या, तुमचं नाव गोपनीय ठेवतील आणि आम्ही कारवाई करणार आहे। तो याच्यामध्ये शिक्षा पण खूप जास्त आहे, 20-20 वर्षाच्या शिक्षा असतात आणि बेल पण नाही भेटतात। तो युवा पिढींना मला हे आहे की हे लहान काही गुन्हा नाही, हे खूप कठीण शिक्षा असतात त्याच्यामध्ये। तो थोडासा सगळ्यांच्या फ्युचर बघून ते याच्यामध्ये जावा नाही लागेल असा मी सगळ्यांना हे करतो। नागपूर शहरात ड्रग्ज माफियांना रोखण्याकरिता पोलीस प्रशासनाने घेतलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत पुढील दिवसात आणखी कारवाया होण्याची शक्यता असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।